बच्चू कडूंच्या या चक्काजाम आंदोलनाला राज्यभरात आता सुरुवात झाली आहे आणि पोलिसांकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू आहे। पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। ज्या ठिकाणी पोलीस आंदोलन करू देणार नाहीत त्या ठिकाणी आंदोलन अधिक तीव्र गतीने करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी पोलिसांना दिलेला आहे। तेव्हा बच्चू कडू नेमकं काय म्हणतात त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांनी। शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी आज जे आहे ते चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळत आहे। मात्र पोलिसांकडून कार्यकर्त्यांची जी आहे ती धरपकड करण्यात आलेली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत। भाऊ, पोलिसांकडून जी आहे ती कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होत आहे, कसं पाहता याच्याकडे? आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय? प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात ठाणेदाराकडून धमक्या देणं, त्यांना आंदोलनात येऊ नये अशा प्रकारचं धमकावून गुन्हे दाखल केले जाईल अशा प्रकारचं धमकावणं सुरू आहे। आणि नागपूरच्या पोलीस अधीक्षकांना तर हद केली, म्हणजे बीजेपीच्या कार्यालयातूनच जसं काही पोलीस अधीक्षक कार्यालय चालवतं की काय अशा पद्धतीनं ते वागत आहे। 200-300 कार्यकर्त्यांना बोलावलं आणि त्यांना अटक करून ठेवली आणि अशी जे दडपशाही सुरू केली आहे त्याचा आम्ही निषेध करतो। आणि जिथं आमचा पोलीस अधीक्षक आम्हाला आंदोलन करू देणार नाही तिथं आम्ही पुन्हा आंदोलन करू आणि मी स्वतः हजर राहून आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत। तिथले सगळे काळे धंदे त्यांचे आहे, त्यांना वरली मटक्या चालू ठेवणं चालतं, गुटखा चालतं, सगळ्या प्रकारच्या याच्यावर बंधनं घालता येत नाही। आणि शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आलं तर लगेच त्याच्यावर कारवाई करणं सुरुवात करतं, म्हणजे तेव्हा कायदा जिवंत असतं। आणि बाकीच्या याच्यात मात्र कायदा सगळा संपुष्टात आणण्याचं काम जर करत असेल आणि पोलीस जर बीजेपीच्या कार्यकर्त्यासारखं वागत असेल तर त्याचा परिणाम भोगावा लागेल। कार्यकर्ते जे आहेत ते आता गनिमी काव्याने आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते, कशा प्रकारचा गनिमी कावा होणार आहे? खरं तर बरेच ठिकाणी आम्ही जे स्थळ निवडले होते तिथं बंदी घालण्याचा प्रयत्न केला किंवा तिथे अटक सत्र सुरू केलेलं आहे, तरी सुद्धा मला वाटतं शेतकऱ्याचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे। प्रचंड ताकदीनं शेतकरी प्रहार म्हणून नाही तर एखादा पक्ष म्हणून किंवा जात धर्म म्हणून नाही तर मी शेतकरी मजूर म्हणून समोर येईल आणि याला प्रचंड ताकदीनं शेतकरी ज्या ज्या गावात जो रस्ता लागते तिथे अडवण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, मी अनिरुद्ध दवाळ, झी मीडिया, अमरावती।